जय मित्रांनो, तर आता सगळीकडे एकच चर्चा चालू आहे की आता 20,000 जागांची भरती निघणार आहे, 20,000 जागांची भरती निघणार आहे. तर कारण की आता ही भरती तर संपली, म्हणजे आता मुंबई, नागपूर, त्याच्यानंतर मीरा भाईंदर आणि एसआरपीएफ वरणगाव गट क्रमांक 20 वगळता इतर सर्व जिल्ह्यांचे कट ऑफ आतापर्यंत लागलेले आहेत. बऱ्यापैकी जिल्ह्यांचे डॉक्युमेंट्स पण झालेले आहेत. तर आता नेमकी आता 20,000 जागांची एवढी मोठी भरती निघणार आहे का? कारण की आता 2023 ची जर भरती बघितली तर 18,000 प्लस काहीतरी जागा होत्या. त्याच्यानंतर 24च्या भरतीमध्ये 17,000 काहीतरी जागा होत्या. त्याच्यानंतर आता 15,000 प्लस या करंटच्या भरतीमध्ये जागा होत्या. तर आता या 3 भरत्यांपेक्षा पण आता एवढी मोठी मेगा भरती निघेल का? तर मित्रांनो, नक्कीच निघणार आहे. कारण की त्यामागे भरपूर कारण पण आहे. कारण की कोल्हापूर आयुक्तालय होणार आहे. त्याच्यानंतर नांदेड आयुक्तालयाच्या भरपूर प्रमाणात जागा भरल्या जाणार आहे. त्याच्यानंतर लातूर एसआरपीएफच्या जागा भरल्या जाणार आहे. त्याच्यानंतर पिंपरी चिंचवडला नवीन पोलीस ठाण्यांची निर्मिती झालेली आहे. ठाणे सिटीला नवीन पोलीस ठाण्यांची निर्मिती झालेली आहे. त्याच्यासोबतच आता आपण एक चर्चा ऐकलेली होती, पुणे सिटीचा रिझल्ट लागायच्या आधी एक चर्चा ऐकलेली होती की 850 जागांची वाढ होणार आहे. तर आता या कट ऑफ मध्ये तर जागांची त्या वाढ झाली नाही, पण आता आगामी भरतीमध्ये नक्कीच एवढ्या मोठ्या मेगा भरती आपल्या पुणे सिटीला पण खूप मोठ्या जागा निघणार आहेत. त्याच्यासोबतच आता इतर महाराष्ट्रातील बऱ्यापैकी जिल्ह्यांमध्ये चांगल्या प्रकारे जागा निघणार आहे. 20,000 जागांची नक्कीच भरती होणार आहे मित्रांनो. त्यामुळे आता गाफल राहू नका, एकही दिवसाचा खंड पडू देऊ नका. कारण की आता 20,000 जागांची भरती आता नेमकी आता उत्तर आता जर प्रश्न विचारायचा झाल्यास तर 20,000 जागांची नेमकी भरती कधी निघेल? तर आता नक्कीच मित्रांनो, नोव्हेंबर डिसेंबर 2026च्या एंडिंगला आपली 20,000 जागांची मोठी मेगा भरती निघू शकते. कारण की आता आपण जर मागच्या 3 भरत्यांची पार्श्वभूमी जर बघितली तर प्रत्येक वर्षी भरती निघालेली आहे आणि सेम हाच कालावधी राहिलेला आहे. नोव्हेंबर डिसेंबर मध्ये ऍड, त्याच्यानंतर एप्रिल मे मध्ये आपलं प्रोसेस संपत्ती. म्हणजे आता या भरतीचं जर आपण बघितलं तर नोव्हेंबर डिसेंबर मध्ये ऍड निघाली होती. त्याच्यानंतर आता सध्या एप्रिल महिना 30 एप्रिल तारीख आहे. तर आता आपली मे महिन्याच्या फर्स्ट वीक मध्येच आपली बऱ्यापैकी भरती कव्हर होत आहे. बऱ्यापैकी भरती आपली या वर्षीची भरती संपत आहे. तर आता नक्कीच मित्रांनो, आता तुम्ही म्हणसान एक प्रकारचा प्रश्न हा पण तुमच्या मनात बनलेला असेल की आता हे या वर्षी जे सिलेक्शन झालेले मुलं आहेत यांची ट्रेनिंग झाल्यानंतरच आपली भरती निघेल. तर अशातला काही विषय नसतो मित्रांनो. हे ट्रेनिंगला गेल्यानंतर नक्कीच आपली नोव्हेंबर ते डिसेंबर महिन्यामध्ये आपली भरतीची ऍड येऊ शकते. त्यामुळे गाफल राहू नका, एक दिवसाचा पण खंड पडू देऊ नका. त्याच्यासोबतच आता नवीन पोलीस भरतीबद्दल ज्या काही अशा प्रॉपर अपडेट येत राहतील तर ते आपण आपल्या चॅनलवर टाकतच असतो. त्यामुळे पोलीस भरतीबद्दल तर आपण आतापर्यंत मी तुम्हाला प्रत्येक जिल्ह्याची, प्रत्येक घटकाची, एसआरपीएफ असो की जिल्हा पोलीस असो की चालक असो, बऱ्यापैकी घटकांची मी तुम्हाला आतापर्यंत माहिती दिलेली आहे. त्याच्यासोबतच आता याच्या समोर पण अशाच प्रकारे माझ्याशी कनेक्ट राहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा व इतर मित्रांना पण हा व्हिडिओ शेअर करा. एवढंच सांगतो, पोलीस भरती आपली नोव्हेंबर ते डिसेंबर महिन्यामध्ये नक्कीच फिक्स आहे. आता बऱ्यापैकी चर्चा तुम्ही हेच ऐकली असेल की नोव्हेंबर डिसेंबर मध्ये आपली पोलीस भरती फिक्स आहे. आणि पोलीस भरती एक वेळेस डिक्लेअर झाली की पोलीस भरती आपली प्रत्येक वर्षीचा जर आपण पार्श्वभूमी बघितली, प्रत्येक वर्षीचा इतिहास बघितला तर आपली पोलीस भरती ही डिक्लेअर झाल्यानंतर नक्कीच 100%, 101% निघत असते. त्यामुळे एकही दिवसाचा खंड पडू देऊ नका. सातत्याने आपलं ग्राउंड, आपला अभ्यास सातत्याने चालू ठेवा. सोबतच माझ्याशी कनेक्ट राहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. जय हिंद.